राज्यभरात एकीकडे मोठ्या आनंदात आणि उत्साहात आजपासून शाळेला सुरुवात झाली, मात्र दुसरीकडे पुण्यातील कात्रज कोंढवा परिसरात असलेल्या मुनोत प्राथमिक विद्यालय मात्र आज सकाळी शाळेच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी बंद करण्यात आले। अक्षरशः याला कुलूप लावलेला आहे आणि जी शाळा 11 ते 12च्या दरम्यान सुरू होती ती शाळा चालू केलेली नाहीये। खरं तर याला कारण दिलं जातं या ठिकाणचे असलेले संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे ही शाळा बंद केली, मात्र त्याचा फटकाही सगळे तुम्ही विद्यार्थी आणि पालक बसताय। जवळपास गेले 3 ते 4 तासापासून हे सगळे अशा प्रकारे या ठिकाणी ही शाळा कधी सुरुवात होणार याची वाट बघत थांबलेले आहेत। या विद्यार्थ्यांना खरं तर त्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, त्यांच्याकडून फीस घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरही खरं तर शाळा बंद झालेली आहे। माझ्यासोबत खरं तर हे सगळे पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय झाले नेमकं आत्ता शाळा बंद आहे? सर सकाळपासून सकाळी 10:30 पासून आम्ही आमचे पालक घेऊन विद्यार्थी इथं थांबलेला आहोत, पण शाळेचा गेट बंद आहे, आम्हाला आतमध्ये येऊन दिलं जात नाहीये आणि अचानक असं सांगितल्यावर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जायचं कुठं, ते सकाळपासून तयारीत आहेत, रडतायत अक्षरशः मुलं आणि शाळा चालू व्हावी हा आमचा कारण काय देतात ते? कारण सांगतायत की शाळा बंद, एवढंच फक्त सांगतायत। हां, बाकी काही नाही। काय शाळा बंद आहे, तुम्ही आले सगळे मुलांना घेऊन? शिक्षणाच्या त्रासाला त्यांनी असं हे जाहीर केलेलं आहे की आम्ही शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आम्ही शाळा बंद केलेली, पण हे तुमचे आपसातले वाद आहे, तुम्ही तेव्हाच मिटवायचे होते। जोपर्यंत रिझल्ट होईपर्यंत तुम्ही एवढे दिवस घालवले, नंतर मुलांना किती प्रॉब्लेम झाले, कुठे ॲडमिशन घेणार आणि मुलाचं नाव ऐकलं की शाळेला ॲडमिशन देत नाही शक्यतो। मग आता आम्ही कसं करायचं? आम्ही आता बहुतेक 10:30 पासून आलेलो। हां, शिक्षक पालक आणि हे संचालक आणि शिक्षक या दोघांमधला वाद आहे, तो वाद त्यांनी आपापसात मिटवावा। आमच्या शाळा मुलांचं नुकसान कशाला करताय? यांनीच कधी सांगितलेलं 1 तारखेला ज्या वेळेला रिझल्ट मिळणार आहे ना त्या दिवशी यांनी स्वतःचा बॅनर छापला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळा बंद होणार आहे। शासकीय परिपत्रक कुठं दिलंय तुम्ही? शाळा बंद होणार ह्याचं शासकीय परिपत्रक द्या ना आम्हाला। हां, ते 4 महिन्यानंतर मिळणार ना। ज्या दिवशी तुम्ही रिझल्ट देताय त्या दिवशी बॅनर लावताय, स्वतःच छापलेला बॅनर, आणि तुम्ही लावताय की आणि म्हणताय की शाळा बंद राहणार आहे, शाळा बंद करणार आहे शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून। मग शिक्षकांचा आणि त्यांचा जो गेली 2 वर्ष वाद चालू आहे तो कोर्टामध्ये चालू आहे, मग जो काही शासना तिकडून निर्णय येईल तो होईल ना। आणि मुलांना का त्रास भुर्दंड का सोसायचा? आता मला सांगा 950 विद्यार्थी आहेत, यांची आता पुढची काय तयारी होणार आहे? ऍडमिशन मिळेल का? हा, यांच्यासाठी काय तुम्ही सुविधा केली का पुढे? हा, यांच्यासाठी पुढे सुविधा जर केली असेल तर हरकत नाहीये। हा, आता जो विषय चाललाय तो जे शाळेचे मालक आणि जे शिक्षक आहे त्यांच्या पैशाचा वाद आहे, त्याच्यासाठी हे सर्व विद्यार्थ्यांची शाळा हे बंद करायला लागल्यात। आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांकडून फी वगैरे घेतलेली आहे त्यांनी। एक कमी त्यांनी जर शाळा बंद करायची असते तर 1-2-3 महिने अगोदर त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे। त्यांनी अचानक 10 दिवसापूर्वीच कल्पना दिली। आता ह्या गोरगरिबांची सगळे विद्यार्थी तिथं शिकायला, ह्यांनी फी पण भरलेली आहे, सर्व व्यवस्थित। आता 10 दिवसात कुठल्याच कॉलेजच्या शाळेला कुठेच त्यांना ॲडमिशन देणार नाही। काय देतात ते? त्यांच्या पैशाचा वैयक्तिक वाद आहे, ओनरचा आणि शिक्षकांच्या पैशाचा वाद आहे, त्याचा ह्यो मेन विषय आहे। अनेक पालक आहेत आपल्या सोबत। खरं तर तू इथं विद्यार्थी होती, आज एवढे 900-950 विद्यार्थी इथे त्यांच्या शिक्षणासाठी थांबले आहेत आणि आज अचानक शाळेला टाळा लावला गेलेला आहे। जो काही त्यांचा शिक्षक आणि संचालकाचा जो काही वाद आहे तो त्यांनी मिटवावा, अशीच आमच्या शिक्षकांशीही आणि संस्थाचालकाशीही कुठलाही वैर नाही आहे, त्यांच्या वादाशी आमचं घेणं देणं नाही आहे। पण आज 900 ते 1000 विद्यार्थ्यांचं इथं शिक्षणाचं नुकसान होत आहे, हे आपल्या भारताचं भविष्य आहे, याचा त्यांनी विचार। नक्कीच आपण पाहतो की अनेक तुम्ही पण आला, काय कधी आला इथं? हो, सकाळी 11 वाजल्यापासून बसलोय सर। काय सांगतात ते? काहीच नाही, काहीच बोलत नाहीत। हो, कुलूप आहे, दोन्ही गेटला कुलूप लावलेले। मुलांना काय करायचं? सकाळपासून मुलं इथं बसलेत। अक्षरशः मुलं रस्त्यावर उभा आहेत, पावसात असल्यामुळे पावसावर उभा आहेत, त्यांनी ॲटलिस्ट आतमध्ये तरी जागा द्यावा उभा राहण्यासाठी। मुलांचा पण विचार करत नाहीत। तू इथं शाळेला आहे? शाळेला आहे का? हां, कधी आली? आज काय नेमकं इथं झालंय? तुम्ही इथले कर्मचारी? मी या शाळेची शिक्षिका आहे, गेले 11 वर्ष झाले मी या शाळेमध्ये सर्व्हिस करते
आणि आम्हाला 60% अनुदान आलेलं आहे शासनाचं. पण ज्यावेळेस आम्हाला 60% अनुदान आलं त्यावेळेस संस्थापक अध्यक्षाने आम्हाला 10% पगारातनं मागणी केली आणि ते पण पूर्ण रिटायर होईपर्यंत बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं असं म्हणून आम्हाला 3 महिने टॉर्चर केलं. 6-7 तास आमचे संस्थापक आमची मिटिंग घेत होते आणि त्याला आम्ही नकार दिला म्हणून आमचे काही शिक्षक काढून टाकलेले आहेत. आणि जे शिक्षकांचं आणि आहे त्यावर सगळी रितसर चौकशी होऊन मंत्री महोदयांच्या इथे आमची सुनावणी झालेली आहे. एका युनिटवर माध्यमिक युनिटवर प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे, प्राथमिकवर होणार आहे. काहीतरी शाळेमध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणून मंत्री महोदयांनी सुद्धा सुनावणी घेतलेली आहे आणि प्रशासक नियुक्ती केलेली आहे. हे आधी सर्वांनी समजून घ्यावं. आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे. माझे सर्व विद्यार्थी सकाळी 11 वाजल्यापासून पावसामध्ये उभे आहेत. फक्त आमची एकच शिक्षकांची अपेक्षा आहे की लॉक उघडावं आणि आम्हाला शिकवण्याचं. दिवसापासून हा सगळा तुमचा वाद 2 वर्ष झाले. 2023 17 मे 2023 सुरू होताना तुम्हाला माहिती होतं सगळं? ऍडमिशन शाळा बंद करेल म्हणून मुख्याध्यापक स्वतः मेसेज टाकत होत्या. मुलांना पालकांना दाखले घेऊन जा म्हणून त्या टॉर्चर करत होत्या. नाहीतर फक्त शिक्षकांमुळे चालले असं त्यांचं म्हणणं होतं. पण आम्ही हा सगळा स्टाफ आहे आणि सगळ्या स्टाफला 10-12 वर्ष इथे झालेले पालकांना आमचा शिक्षकांचा सगळा अनुभव आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी मुनोत माध्यमिक विद्यालय आहे कात्रज कोंडवा परिसरातलं आणि या परिसरामध्ये आज सकाळपासून हे सगळे विद्यार्थी पालक आज सकाळपासून या ठिकाणी बाहेर बसलेले होते. त्यांना आत घेतलं जातं. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आला होता. अनेक पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शाळेत घ्यावं अशी मागणी करत होते. आत्ता या ठिकाणी शिक्षक उपसंचालक आणि जे शाळेचे प्रशासन आहे त्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये खरं तर काय निर्णय झाला ते आपण पाहूयात. मात्र आत्ता या ठिकाणी या सगळ्या मुलांना जे आहेत त्या शाळेच्या आवारामध्ये प्रवेश दिला जातोय. नेमकं का प्रवेश दिला जातोय किंवा त्यांची काय बैठकीमध्ये चर्चा झाली हे आपल्याला कळेल. मात्र जवळपास 4 तास ही सगळी प्रक्रिया सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ही या ठिकाणी आलेले दिसतात. दादा, काय नेमकी शाळा बंद होती 3 तास झाले? मागची 3 वर्ष शाळेचा म्हणजे शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक यांचं म्हणजे मॅनेजमेंटचा वाद चालू होता. या वादामध्ये निष्कारण या पालकांना आणि विद्यार्थ्यांना भोगावं लागलेलं आहे. आपण पाहतोय की आज शाळेचा पहिला दिवस राज्यामध्ये सुरू झालेला आहे. असं असताना ही शाळा बंद झाल्याचा किंवा कायमस्वरूपी बंद केल्याचा बोर्ड मॅनेजमेंटने लावला. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या सगळ्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करत असताना शाळेच्या मॅनेजमेंटशी बोललो आहे. काही गोष्टी ठरल्यात. महापालिकेचे अधिकारी, शिक्षण विभागाचे पण अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच्यामध्ये आता आमच्या चर्चेला यश मिळालेलं आहे. शाळा आजपासून चालू करण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात काही गोष्टींचं इतिवृत्त हे थोड्या वेळात मॅनेजमेंट आणि मनपाचे जे नाही का आमचे जे शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे एकमेकाचे साईन होऊन एकमेकाला ते हस्तांतरित करण्यात येईल. पण शाळा आजपासून चालू करण्याचा निर्णय झालेला आहे. शाळेच्या कर्मचारी आणि संस्था चालकांचा वाद होता? नाही, या ठिकाणी संस्था म्हणजे जे काही शिक्षक वर्ग आहे, शिक्षक वर्ग आणि शिक्षण संस्थाचे जे संस्थापक आहेत मोनोची यांच्या वादामध्ये निष्कारण 300-400 मुलांना शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जावं लागलं. कारण की मागच्या 8-10 दिवसात खूप अफवा पसरल्या. शाळेने जाहीर केलं की शाळा बंद करतात कायमस्वरूपी. त्यामुळे याच्यातला निम्मा जो काही विद्यार्थी वर्ग तो दुसरीकडे शिफ्ट झाला. आज हे दुसरे जे विद्यार्थी 400-450 यांना कुठंच ॲडमिशन मिळायची सोय राहिलेली नाही. त्याच्यामुळे आज इकडं आम्ही मोर्चा घेऊन आलो होतो. पण आता या अंतिम चर्चेअंती आजपासून शाळा चालू करण्याचा निर्णय झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि विद्यार्थी जल्लोष करतायत. गेले जवळपास 3 तास यांना शाळेच्या आवारातही घेत नव्हते. मात्र आत्ता या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना आवारात घेतलेला आहे. काय जो निर्णय झाला आहे तो थोड्याच वेळात त्या ठिकाणी शिक्षणाची या ठिकाणी असणारे त्यांचे संस्था चालक आणि कर्मचारी जे आहे ते सांगतील. मात्र पुण्यातील कात्रज परिसरात असणारी ही मुनोत शाळा आहे. सकाळच्याच आज सुरुवातीच्या दिवशीच या ठिकाणी कुलूप लावून खरं तर बंद केली होती. मात्र आत्ता कर्मचारी आणि संस्था चालकांच्या वादावर महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण उपसंचालक असतील किंवा या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी असतील यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये ही शाळा परत सुरू करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.